जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रस्थान श्री शंकर महाराजांचे. भाग 15वा. महाराज दृष्टीआड गेल्यापासून मामा मामी कपाटावर लक्ष ठेवून होते. घरात स्वयंपाक झाला, पण मुलांपुरता. त्यांनी काही खाल्लं नव्हतं. रात्री कपाटाजवळ घोंगडी घालून त्यावर दोघेही जागत बसले होते. आतून काही आदेश येतो का? महाराजांच्या हालचालीचा काही आवाज येतो का? इकडे लक्ष लावून होते. पहाटे 4:30ला आतून संदेश आला. महाराजांच्या अवतार समाप्तीची सूचना आली. त्यांचे शब्द ऐकताच मामींना एकदम हुंदका आला. महाराजांचे कानावर आलेले हे अखेरचे शब्द खरंच का पुन्हा ऐकू येणार नाहीत, या विचारानं मामींना दुःखावेग आवरेना. पण मामांनी त्यांना थोपटीत हलक्या स्वरात म्हटलं, महाराजांना हे आवडणार नाही, उगी राहा. मामींनी मान हलवली. हुंदका आतल्या आत गिळला आणि त्या कपाटापासून दूर झाल्या. मामांनी दार उघडलं. महाराज समाधी अवस्थेत असल्यासारखे शांत दिसत होते. मुखमंडलाभोवती तेजाची आभा होती. वैशाख शुद्ध अष्टमी दुर्गाष्टमी सोमवार सूर्योदयाबरोबर महाराजांच्या देहवासनाची वार्ता सर्वत्र पसरली. घरोघरी निरोप गेले. गावोगावी तारा गेल्या. इकडे ज्ञाननाथ महाराजांच्या आदेशानुसार पहाटे उठला. स्नान करून पर्वतीवर असलेल्या आपल्या स्थानावर गुरुचरित्राचं पारायण करायला बसला. सद्गुरूंना वंदन करून त्यानं अखेरचा 52वा अध्याय उघडला. अध्यायाच्या सुरुवातीलाच दत्तगुरूंचं चित्र होतं. त्याच्या खाली लिहिलेल्या ओव्या तो वाचू लागला. सेवक वर्गा शांत होनी, श्री गुरु बैसले पद्मासनी. गंगा प्रवाही तीर्थजीवनी, अदृश्य झाले तत्काळ. प्रसाद पुष्पे धाडोनी देती, चतुर्भक्त उचलून घेती. अत्यादरे पूजा करीती, वंदिती प्रेमे पुष्पाते. तेवढं वाचून ज्ञाननाथ अध्याय वाचू लागणार, तोच दार उघडलं गेलं. मामांचा मोठा मुलगा गजानन आत येऊन म्हणाला, बापू, महाराजांनी देह ठेवला. ज्ञाननाथ क्षणभर सुन्न झाले. मग म्हणाले, म्हणूनच महाराजांनी मला उलट पारायण करायला सांगितलं होतं. तर आता गुरुदेवाच्या अवतार समाप्तीच्या ओव्याच वाचल्या मी. ज्ञाननाथ आणि गजानन पर्वतीवरून वाऱ्यासारखे पळत रावसाहेबांच्या घरी गेले. तिथून रावसाहेब व ज्ञाननाथ न्यायमूर्ती विनोद यांच्याकडे गेले. त्यांना आदल्या रात्रीच या घटनेची सूचना अंतर्मनातून मिळालेली होती. त्यांनी आपल्याजवळची तांब्याची अभिमंत्रित केलेली तार बरोबर घेतली. मग तिघेही महाराजांच्या दर्शनाला गेले. जय शंकर.